एनआयएच्या पथकाकडून पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन, अत्याधुनिक उपकरणासह बैसरन व्हॅलीचं 3D मॅपिंग आणि रिक्रिएशन। उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसवेवर राफेल तसेच जगवार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग ड्रिल। आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक्सप्रेसवेची व्यवहार्यता तपासली जाणार, हवाई दलाची चाचणी यशस्वी। पहलगाम हल्ल्यानंतर चौकशीसाठी तब्बल 3000 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 75 पेक्षा जास्त ग्राउंड वर्कर्स सुद्धा सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात। अनंतनाग, कुलगाम, शोपियान या जिल्ह्यांमधील संशयितांची चौकशी सुरू। पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेनं भारताला ग्रीन सिग्नल दिलेला आहे का, अशी चर्चा। भारताने दहशतवाद्यांच्या विरोधात ऍक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर 6 दिवसात 10 लाख सायबर हल्ले झाल्याचं महाराष्ट्र सायबर सेलच्या इकोज ऑफ पहलगाम या अहवालामधून समोर। हल्ल्यामागे पाकिस्तानसह मध्य पूर्व, मोरोक्को, बांगलादेश आणि इंडोनेशिया येथील इस्लामिक सायबर गटांचा हात असल्याची ही माहिती। पहलगाममधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले। बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासामध्ये उघड। एनआयएकडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार। दहशतवादी POK मधील त्यांच्या हँडलर्सच्या संपर्कात होते। राफेल लढाऊ विमानामध्ये आता ब्रह्मोस बसवण्यात येणार, सूत्रांची माहिती। ब्रह्मोस हे नेक्स्ट जनरेशन सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र। पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी। पाकिस्तानला एक भूतकाळ, देशाला खूप त्रास सहन करावा लागला। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिलावल भुट्टो यांची दहशतवादाला आश्रय दिल्यावरून कबुली। As far as what the defense minister said, I don't think that it's a secret that Pakistan has a past as far as, and as a result of this, we have suffered. Pakistan has suffered. We've gone through wave after wave of extremism. We went through the Islamization, militarization. भारत आणि पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेमध्ये 1100 कोटींचा संरक्षण करार। भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता त्यामुळे आणखी वाढणार।